तुम्ही बघत आहात जनमत मराठी। अवकाळी पावसाच्या फटक्याने शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथील फळबागांचे मोठे नुकसान झाले। हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झालाय। काही प्रमाणात शेतकरी हतबल झालेला दिसून येत आहे। पेरू या पिकाचे संगोपन करताना या पिकाला मोठ्या प्रमाणात खर्च येत असून यामध्ये मजुरी मोठ्या प्रमाणात खर्च होते। सध्या कांदा पिकाला कोडीमोल बाजारभाव मिळत असल्याने पेरू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे याच पिकावरती शेतीचे भांडवलाचे गणित अवलंबून असून अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पेरू बागायताचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला पाहावयास मिळत आहे। गेल्या 2-3 दिवसापासून अवकाळी पाऊस झाल्यामुळे आमच्या शेतकरी पेरूची आतूनच नुकसान झालेली आहे। हे पेरू केवळ गळाले 12 महिन्यातून पेरूचे बागेचे पीक एकदाच असतं आणि त्याला लाखो रुपये खर्च करून पूर्ण आमच्या पावसाने पेरूच्या बाग आमची एवढी नुकसान झाली। हे पूर्ण बाग बघा कसे फळ गळाल्यात आणि अख्खं कुटुंब आमचा प्रपंच याच्यावर चालतो। लग्न कार्य असेल, मुलांचे शिक्षण असतील, सर्व काय गाड्यांचा हप्ता असेल, काय असेल, हे सर्व प्रपंच आमच्या पेरूच्या बागेवर चालतो। कांद्याला तर भाव नाहीच, पण एवढी नुकसान आमची या पावसाने केली की बोलताच होई नाही। जबाबदारी न्याय हक्काची।